हे बघा तर हे बघा आता सर्व महिला जमलेल्या आहे. आता आम्ही आमच्या योगा क्लासचं उद्घाटन आज करणार आहोत. तर सर्व महिला आज योगा क्लासच्या उद्घाटनासाठी सर्व महिला आज जमलेल्या आहे. तर हा आम्ही हॉल घेतलेला आहे आपला बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये. आज आमचं उद्घाटन होत आहे. तर योगा क्लास आमचा इथे चालू राहणार आहे. हे बघा योगासाठी आता हे सर्व आम्ही जमलेलो आहे सर्व महिला. आता एकदम मस्तपैकी असं छान योगा शिकवला जाणार आहे आपल्या भवनमध्ये. बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये योगा आता आम्ही चालू करणार आहे उद्यापासून. तर सर्व महिला जमलेल्या आहे. आज आमचं योगाचं उद्घाटन आहे. तर ह्या बघा इतक्या महिला जमलेल्या आहे. आता आमच्या सर्व एवढ्या महिला आम्ही सर्व जमून आता कोण कोण घेणार आहे कोण नाही घेणार आता ते समजून योगाला उद्यापासून आमचा योगा टेस्ट होणार आहे आणि सर्व योगाला येणार आहेत. तर अजून उद्घाटन झालेलं नाही. प्रमुख पाहुणे येत आहे. प्रमुख पाहुण्याची आम्ही वाट बघत आहे. पण आता सर्व आमच्या जेवढ्या मौल्यामधल्या आमच्या बहिणी महिला आहेत तेवढ्या पूर्ण आलेल्या आहे. ते बघा भवन बी किती मोठं आहे आणि छान असं बघा योगाचा बी योगा केल्याने बघा किती जीवाला म्हणजे योगा केल्याने शरीराला किती छान असं म्हणजे हातपाय हे होतात हलतात चालतात. आणि योगा करणं हे आताच्या काळामध्ये खूपच गरजेचं आहे आणि योगा केलाच पाहिजे. योगा करणं म्हणजे खूप चांगलं असतं. हातापायांना म्हणजे आता बघा थायरॉइड वाढतो आहे वेगवेगळे आजार वेगवेगळे काय आजार चालूच असतात. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी योगा करणं हे कोणत्या बी आजारावर मात म्हणजे योगा बी पाहिजे. चालणं फिरणं पाहिजे. आजकालच्या जमान्यामध्ये चालणं होणार फिरणं होणार. महिला स्वतःकडे लक्ष देण्यास स्वतःकडे लक्षच देते नाही. लक्ष म्हणजे त्यांचं कामाधंदात हेच राहतं. स्वतःकडे लक्ष स्वतःकडे बघणंच नसतं. स्वतःकडे जर आपण स्वतःचं लक्ष जर दिलं तर आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेऊ शकतो आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण आपल्या स्वतःचं आरोग्य आपण जपून शकतो. कारण आताच्या काळामध्ये खूप गंभीर आजार निघले बेकार घाण आजार निघाले. त्या आजारापासून योगा झालं प्राणायाम झालं ध्यान झालं असं जर आपण केलं तर आपल्या आजार दूर पळतील आणि आपल्याला खूप चांगलं आपल्या तब्येतीला राहील. तर त्याच्यासाठी योगाच काय पण ध्यानधारणा बी केले पाहिजे. मेडिटेशन बी केले पाहिजे. मेडिटेशन बी झालेलं पाहिजे आणि योगा झालाच पाहिजे. त्याच्यासाठी हे बघा आज आपल्या सर्व महिला आलेल्या आहे आणि आता आपण सर्व महिला जमलेलो आहे. तर थोड्याच वेळाने आपला उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर चला मैत्रिणींनो पुढचं अजून मी तुम्हाला दाखवत आहे. योगा केल्याने शरीर निरोगी बनतं आणि मन शांत होतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. ऊर्जा उत्साह आणि आनंद वाढतो. तर बघा जो योगा आपण करतो त्या योगावर हे तर योगा करा आणि आजार पळवा. तर आजार पळलेच पाहिजे योगा केल्यामुळे. बेकार गंभीर आजार निघालेले आजकालच्या जमान्यामध्ये. तर चला मैत्रिणी आज आमच्या सर्व मैत्रिणी जमलेल्या आहे. उद्यापासून आम्ही सकाळीच योगा करण्यास सुरुवात करणार आहोत. तर आज आमचं उद्घाटन होत आहे छान असं छानपैकी. तर सर्व महिला एकत्र आल्या इतकं छान वाटतं हे. तर महिला सर्व एकत्र आल्यावर खूप वेगळंच वाटतं ना सर्वांचं.
तर खूप आनंदाचा क्षण असा वाटतो. पण योगा करणं हे खूप म्हणजे आताच्या जीवनामध्ये खूपच चांगलं आहे. तर चला मैत्रिणींनो, पुढचं मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ थोड्या वेळातच दाखवत आहे. सगळं दाखव, मी जाते ना जाताना. डॉक्टर काय बोलले काय मग आणि कसं पण मध्ये अंधार दिसतोय. हे बघा इतक्या महिला जमल्या आहे सर्व. आळू चल पुढे. हे बघा सगळ्या जमल्या आहे. मेरा क्या चप्पल काढा ना. हो वीडियो होगा पूरा. हाँ ये देख बोलो सही. पर्स पकड़ते हुए